लाडक्या बहिणींना आणखी एक संधी मिळणार. राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता लाडक्या बहिणींना आता महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्र सादर करता येणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय. महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन सादर करता येणार कागदपत्र. लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळावा यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आता लाडक्या बहिणींना अजूनही कागदपत्र सादर करता येणार आहे. मुदत संपल्यानंतर कागदपत्र सादर करण्यासाठी निर्णय घेतला आहे. एकही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय. लाडकी बहीण योजना बिग डिसिजन. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे बंधनकारक केले होते. दरम्यान केवायसी करताना योग्य कागदपत्र सादर करू न शकलेल्या महिलांसाठी एक संधी देण्यात आली आहे. या महिला आता जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात जाऊन ही कागदपत्र सादर करू शकतात. यानंतर पडताळणी केली जाईल. त्यानंतर महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरू केला जाईल. लाडकी बहीण योजनेत 2 दिवसांपूर्वी मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 1,77,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले गेले आहेत. या योजनेतून निकषात न बसणाऱ्या जवळपास 66 ते 76 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या महिलांवर खर्च होणारे पैसे वाचणार आहेत. जवळपास 10,000 कोटींपेक्षा जास्त रुपये वाचणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी. लाडकी बहीण योजनेत केवायसीच्या दुरुस्तीची शेवटची तारीख 30 एप्रिल होती. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या समोर आली. दरम्यान ही महत्त्वाची प्रक्रिया जरी पार पडली असली तरीही कोणीही योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी कागदपत्रे सादर केली नाहीत त्यांनी महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन कागदपत्र सादर करायची आहेत. त्यामुळे सर्व महिलांना ही शेवटची संधी आहे की ज्या महिलांना मार्च व एप्रिल 2026चा अजून देखील काहींना हप्ता मिळाला नसेल तर त्यांच्यात ही शेवटची संधी आहे. आता केवायसी साठी जी लागणारी कागदपत्रे आहेत त्यात म्हणजे तुमचे आधार कार्ड, तुमच्या वडिलांचे, विधवा असेल तर किंवा पतीचे आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड याविषयी कागदपत्रे तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयात जाऊन सादर करायची आहे. या संदर्भात कोणतेही अडचण, शंका असल्यास मला नक्की कमेंट करा. शेवटी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया. धन्यवाद.